ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ जाती, नाही त्या विटाळ खंड सोडी, उपाधी वेगळी जाणीवेच्या, मन हे निश्चळ झाले के ठाई, तया उणे काही निज सुखा, तेची पुण्यवंत परोपकारी, प्रबोधीच्या नारी नरलोका, नाही त्या विटाळ अखंड सोहळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या, तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, होनिया वास करीन तेथे, नाही त्या विटाळ अखंड सोहळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. ठाला विठाला बोला, ठाला बोला, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ जाती, नाही त्या विटाळ खंड सोळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. भगवत चरणारविंदी आपल्या पुढे कीर्तनाच्या करिता म्हणून दाखवलेला अभंग आपल्या महाराष्ट्रातले प्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा हा 5 चरणाचा एक उत्कृष्ट असा अभंग आहे. हे जे कीर्तन आहे या कीर्तनाला काही एक आणि कारण नसून प्रेम हेच एक कारण आहे. या अभंगावर कीर्तन करण्याच्या अगोदर थोडासा परिहार सांगायचा तो असा, आता या अभंगावर आणि कॅसेट तयार होत आहे. या अभंगावर कीर्तन करणं एक तर माझा अधिकार नाही, नंतर कॅसेट सुद्धा करणं आपला अधिकार नाही. परंतु आता कॅसेटचा जमाना निघालाय. काहीतरी थोर मोठ्यांचे विचार आपल्या पुढे मांडावे, थोर मोठ्यांचे अनुभव आपल्या पुढे मांडावे, त्या दृष्टीने आणि स्मरण म्हणून हे कीर्तन आहे. हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत अवताराला आले त्या संतांचं कार्य फार मोठं आहे. विश्वाच्या जीवनामध्ये ज्यांच्या कार्याला पहिल्या नंबरचं स्थान त्याला संत असं म्हणतात. काय केलं संतांनी? भारतामध्ये वैचारिक संक्रमण केलं, म्हणजे वैचारिक क्रांती केली, म्हणजे अध्यात्माचा प्रचार केला. गोव्यापासून तर नागपूर पर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार जर कोणी केला असेल तर महाराष्ट्रातल्या संतांनी केला. वैचारिक क्रांती केली, समाज स्थिर केला, समाजाची उंची दाखवली. आपली माणुसकी जर कोणी शिकवली असेल आपल्याला तर संतांनी शिकवली. आज समाज इतका अस्थिर झालेला आहे, सुखा करता, शांती करता, समाधाना करता, पैसा करता सारखा भटकतोय. त्या समाजाला स्थिर जर कोणी केलं असेल तर संतांनी केलेलं आहे. म्हणून संतांचे फार मोठे उपकार आहेत. असे जे संत आहेत त्या संतांच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी खूप आदर व्यक्त केलेला आहे. तुकाराम महाराजांनी जो संतांचा आदर केला तो इतर कोणी आपण सामान्य लोक करू शकत नाही. बरं का, आपण आदर करतो पण आपल्या आदरामध्ये काहीतरी हेतू राहतो, स्वार्थ राहतो. पण संतांनी म्हणजे तुकोबारायांनी संतांचा जो आदर केलेला आहे तो कोणता स्वार्थ नाही, कोणता हेतू नाही, योग्य म्हणून त्यांनी आदर केलेला आहे आणि ते आदराला योग्य आहे. हो, जगामध्ये राजे महाराजे करोडपती लोकपती नवे ब्रह्मदेव इंद्र चंद्र वाचस्पती हे सुद्धा आदर करण्यापेक्षा यांचा आदर करण्यापेक्षा संतांचा आदर करणं श्रेष्ठ आहे. असं वर्णन केलं आहे की देव सुद्धा म्हणले कमी आहेत संतापेक्षा. परमपूज्य धोंडा महाराजांनी असं वाक्य वापरलेलं आहे की देवाला बी खाली यावं लागतं म्हणले. रामाला अज्ञान झालं होतं. या सगळ्यापेक्षा संतांचं कार्य श्रेष्ठ आहे. असे जे संत त्या संतांचा आदर तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेला आहे. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, होनिया वास करीन तेथे,
महाराज म्हणतात मी त्यांच्या पायाचे पायमोजे होईन, अडकणं होईन, काय जे मला होण्याची परिस्थिती आली ते मी होईन, पण त्यांची संगत, त्यांचा समागम, त्यांचं कार्य माझ्याकडून मला घडावं, मला कळावं, आणि म्हणून मी त्यांच्या पायाचे पायमोजे होईन. पुष्कळ ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. शेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाचे नाणी होईन किडा. काही काही ठिकाणी म्हणतात व्हावे त्यांचे द्वारी श्वान यात्री, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान यात्री. हो, मला असं वाटतं जर त्यांचा समागम घडला तर त्यांच्या दारापुढे श्वान होऊन राहावं, किडामुंगी होऊन राहावं, पण त्यांचा समागम मला घडावा. एवढंच नव्हे, काही काही ठिकाणी असं म्हणतात मी पडून राहीन त्यांच्या पायाजवळ, मी काही अपेक्षा करणार नाही, मागणार नाही. एवढंच नव्हे, संत जाती हरिकीर्तना, त्यांच्या वाहिन मोचे वाहना. संत जर कुठे कीर्तनाला गेले तर मी त्यांचे जोडे, चपला, वाहना घेऊन जाईल. घेऊन जाईल म्हणजे घरी नाही बरं, काही काही लोक तसंच करतात, कीर्तनाला येतात आणि जोडे घेऊन जातात, जुने जोडे टाकून जातात, नवे घेऊन जातात. त्याला जर विचारलं का रे बा असं काय करतो, मग म्हणले कीर्तनातच कीर्तनकार सांगतात कीर्तनाला यावं, काही टाकून जावं, काही घेऊन जावं. मग काय टाकून जावं, काय घेऊन जावं, तर जुने जोडे टाकून द्यावे आणि दुसऱ्याचे नवे करकरीत घेऊन जावे, हाच लाभ असं ते म्हणतात. वास्तविक कीर्तनकार सांगतो काही टाकून जावं म्हणजे काही घेऊन जावं, म्हणजे याचा अर्थ काय, तर अज्ञान टाकून जावं, पाप टाकून जावं, अधर्म टाकून जावं, आळस टाकून जावं, निंदा टाकून जावं, द्वेष टाकून जावं, मत्सर टाकून जावं, हेवादावा टाकून जावा, बरं का, असं काही टाकून जावं आणि काही घेऊन जावं. ज्ञान घेऊन जावं, प्रेम घेऊन जावं, भक्ती घेऊन जावं, श्रद्धा घेऊन जावं, धर्म घेऊन जावं, नम्रता घेऊन जावं, एखादी चाल घेऊन जावं. ठळ विठ्ठल. हो, असे ते बोध संपन्न संत महात्मे, त्यांच्याविषयी तुकाराम महाराजांनी वेगळ्या वेगळ्या भाषेत आदर केलेला आहे. ब्रह्मादिक देव सुद्धा आणि संतांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत असे संत, त्या संतांचा आदर तुकाराम महाराज करतात. असं त्यांनी काय मिळवलं, काय त्यांनी प्राप्त करून घेतलं जीवनामध्ये, तर त्याचा विचार तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. ब्रह्मरता गोळी तयाची पावरी, ब्रह्मरता गोळी तयाची पावरी, ब्रह्मरता गोळी तयाची पावरी, ब्रह्मरता गोळी तयाची पावरी. वाचनानी माळी समूळ जांजी, वाचनानी माळी समूळ जांजी, वाचनानी माळी समूळ जांजी, वाचनानी माळी समूळ जांजी, समूळ जाती गाईच्या वेटाळा अखंड सोरी, गाईच्या वेटाळा अखंड सोरी.
ब्रह्मरस गोडी तयासी फावली. काय मिळवलं त्यांनी, काय प्राप्त करून घेतलं, तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, ब्रह्मरस गोडी तयासी फावली. ब्रह्मरस त्यांनी मिळवला. हा ब्रह्मरस कुठून आणला हो तुम्ही? ब्रह्माला पिळायचं आणि त्याचा रस काढायचा का? ठाल विठाल. तर रस या शब्दाचा अर्थ आनंद असा केलेला आहे. रस या शब्दाचा अर्थ आनंद असा केलाय. ब्रह्माचा रस म्हणजे आनंद. आणि ब्रह्मा पिळायचं कसं काय? ब्रह्म पिळता येणार नाही. ब्रह्म का आकारवान आहे, ते काही पिळता येत नाही. ब्रह्मच आपल्याला पिळून राहिलं उलट. ठळ विठ्ठल. विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हो, विश्व हा पट आहे, ब्रह्म हा दोरा आहे. सर्व जगाची जेवढी लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये ब्रह्म चैतन्य आहे. ते ब्रह्मच आपल्याला पिळून राहिलं. ब्रह्म पिळता येत नाही हा त्याचा अर्थ नसून ब्रह्माचा रस म्हणजे आनंद. रसोवई रसा हा. आणि श्रुतीमध्ये असं वर्णन आहे, हा जो आनंद आहे, इतरत्र जे आनंद आहेत त्याचा आणि याचा फार मोठा फरक आहे. संसारामध्ये आनंद आहे, विषयाचा आनंद आहे, पण तो साधनाधीन आहे, परावलंबी आहे आणि सातिशय दोषाने युक्त आहे. हा जो आनंद आहे, अंगाथिला आनंद सुरते नवीन. ठाल विठाल. देगा सुख किरटी दाविजेल तुझ दिठी. आत्मया ते बेटी जीवाशी होय. हे अर्जुना, ज्या दिवशी जीवाला आत्मानुभव प्राप्त होतो त्या दिवशी त्या जीवाला हा आनंद प्राप्त होतो. हा परमित आनंद आहे, न संपणारा असा आनंद आहे. असा हा रस शब्दाचा अर्थ आनंद असा केलाय. आणि खरं आहे, रस पाहिजे म्हणजे आनंद पाहिजे. संसारात बी आनंद पाहिजे म्हणजे रस पाहिजे. पण जर आता जगामध्ये आपण दृष्टी टाकली तर जगामध्ये असं आपल्याला दिसतं, सर्व ठिकाणी आनंद पाहिजे, पण काही काही ठिकाणी आनंद सापडत नाही. गावात बी आनंद पाहिजे म्हणजे रस पाहिजे. घरात रस पाहिजे, भजनात रस पाहिजे, गाण्यात रस पाहिजे, बोलण्यात रस पाहिजे, वागण्यात रस पाहिजे, खाण्यात रस पाहिजे, भजनात रस पाहिजे, कीर्तनात रस पाहिजे, म्हणजे आनंद पाहिजे असं त्याचा अर्थ. झालं म्हणे भजन पण रस नाही आला म्हणे. ठाल विठाल. हा, झालं म्हणे कीर्तन पण रस नाही आला म्हणे. म्हणे बा त्या गावात काही रस नाही राहिला म्हणे. ठाल विठाल. हा, त्या घरात बी काही रस राहिला नाही म्हणे, म्हणजे आनंद राहिला नाही असं त्याचा अर्थ. तर रस या शब्दाचा अर्थ आनंद असा केलेला आहे. आणि हा आनंद, जो आनंद आहे हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ उच्चतम असा आनंद आहे. आणि तो आत्मानुभव प्राप्त झाल्यानंतर आणि त्या पुरुषाला प्राप्त होतो. आणि त्याचं वर्णन तुकाराम महाराज करून राहिले की त्यांनी असं मिळवलं आणि म्हणून आम्ही त्यांचं वर्णन करतो. वर्णन करण्याकरता का म्हणून आम्ही आणि पुढे आलो, जे कोणी मिळवलं नाही ते त्यांनी मिळवलं. असं काही ब्रह्मसुख त्यांनी प्राप्त करून घेतलं आणि म्हणून आम्ही त्यांचं वर्णन करतो. मग हे ब्रह्मरस त्यांनी मिळवला, ब्रह्मानुभव प्राप्त करून घेतला, आत्मानुभव प्राप्त करून घेतला. कोण याचा अधिकारी? कोणाला तो प्राप्त होतो? वासना निमाली समूळ जाती. हो, ज्याची वासना समूळ म्हणजे मुळा सगट गेली. वासना हे फार महत्वाचं वाक्य आहे. समाजामध्ये, जगामध्ये आदर्श पुरुष कोण? इतिहासातले, राजकारणातले आदर्श वेगळे. परमार्थातले आदर्श पुरुष कोण? परमार्थातले आदर्श पुरुष वासना निमाली समूळ जाती. अरे, ज्याची समूळ वासना संपून गेली, तो आदर्श आहे समाजामध्ये, देशामध्ये तो आदर्श आहे. वासना निमाली समूळ जाती. आणखी एक ऐकण्यासारखं आहे, वासना वरून वरून जायला नको, मनातून जायला पाहिजे. वरून तर झोपेत बी जाते. ठाला विठाला.
तो झोपेत बी जाते ती आतून गेली पाहिजे, मुळात सगट गेली पाहिजे, थोडीशी सुद्धा राहायला नको. राहिली ती सगळी जागे झाल्याशिवाय हा वासनेची बुंथी तेथे कैती ब्रह्मस्थिती. ठला विठ्ठल. आज जगामध्ये असं चाललंय, काही काही माणसं ब्रह्मानुभवाचं सोंग घेतात, तसे कपडे तसे दाढी जटान वगैरे खूप आवाढवा आणि असा कारभार लोकांना दाखवतात की आम्ही आता ब्रह्मज्ञानी आहेत, आमच्यासारखे कीर्तनकार कोरी नाही. तर महाराज म्हणतात हे वरून आहे, आतून कुठे आहे? वासनेची बुंती तेथे कैती ब्रह्मस्थिती. ब्रह्मस्थिती दाखवत असले म्हणून काय त्याला महत्व आहे? आज तर वासना आहे, काय उपयोग आहे? मन ऐसी एक ऊपर से तो बहुत बनी, अंदर की तो राम जाने. ही जी वासना आहे समूळ गेली पाहिजे. वासनेचे दोन प्रकार आहेत, एक शुभ वासना आणि एक अशुभ वासना. वासनात विविधा प्रोक्ता, शुद्धा ते मलिनास्तथा, अशुद्धा जन्मना हेतु, शुद्धा जन्म निवारणी. योग वशिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूला वशिष्ठ ऋषी सांगतात, हे रामा, ही वासना दोन प्रकारची आहे. ही वासना रूपी जी नदी आहे ना, दोन प्रवाहानं वाहते. शुभाशुभाभ्याम वहंती वासना सरित. हे वासना रूपी नदी दोन प्रवाहानं वाहते, एक अशुभ वासना आणि एक शुभ वासना. अशुभ वासनेचे तीन प्रकार आहेत, देह वासना, लोक वासना आणि शास्त्र वासना. त्या देह वासनेचे पुन्हा तीन प्रकार आहेत, सौंदर्य वासना, आरोग्य वासना आणि आयुष्य वासना. देह वासना प्रत्येकाला मी कोणीतरी आहे, गोमाजी वल्लभची माझी कापसे, वासना सगळ्याला आहे. त्या देहाच्या देह वासनेचे तीन प्रकार. सौंदर्य वासना, प्रत्येकाला सौंदर्य आणावं असं वाटतं. सौंदर्याकरता करोडो रुपये खर्च करणारे लोक आहेत. श्रीमंत जे लोक आहेत ना, दिवसातून 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 कपडे बदलतात. दिवसातून 2दा दाढी करणारे माणसं आहेत. ठळा विठ्ठल. हा, स्नोन पावडर, नाना प्रकारचे जे काही उपकरण असतील त्याचा उपयोग करून सौंदर्य आणणारे आहेत. नुसत्या सौंदर्याला काही किंमत नाही. माणसाला जर गुण नसतील, कला नसेल, काही त्याला ज्ञान नसेल, तर नुसत्या सौंदर्याला काय किंमत आहे? सौंदर्याला किंमत येण्याकरता गुण पाहिजे. मग आपल्या पैशाचा विनियोग नुसत्या सौंदर्याकडे खर्च करू नये. आनंदाकडे, अन्नदानाकडे करावा, ज्ञानदानाकडे करावा, प्रचाराकरता करावा, अध्यात्माकरता करावा. श्रीमंत माणसं पैशाची अशी उधळपट्टी करतात, सर्व नाही बरं का, काही काही करतात असा त्याचा अर्थ आहे. लग्नामध्ये 5-5 वाजे लावतात. ठला विठ्ठल. हो, आमचे गुरुजी असं म्हणायचे, चलती तो घी की चिराग जलती, गिरती तर घर घर फिरती, माचीस नाही मिळती. सौंदर्य वासना, त्याचप्रमाणे आयुष्य वासना. प्रत्येकाला असं वाटावं आपण 2-4 वर्ष आणखी जगावं, 2-4 वर्ष आपण आणखी जगावं. हे एवढं झालं का, ते तेवढं झालं का, तेवढं झालं का, मग देवाने नेलं तर काही हरकत नाही. प्रत्येक मनुष्याला असं वाटतं आयुष्य वासना वाढलीच पाहिजे. अर्थात जे चांगली माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत, भक्त आहेत, वैराग्यवान आहेत, ज्ञानी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी जर काही 2 दिवस जास्त राहिलं, घराला उपयोग आहे, गावाला उपयोग आहे, देशाला उपयोग आहे. पण जे माणसं काही कामाचे नाहीत त्यांना बी वाटतं आपण जगावं. हो, आपण जर आता पंढरपूरला गोपाळपुऱ्याला गेलो तर तिथे लुळे खोळे आंधळे सगळे माणसं आपण पाहतो. कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेला, कोणाचे दोन्ही पाय गेले, कोणाचे दोन्ही हात गेले. अशी त्यांची आपण परिस्थिती पाहिली की आपण त्यांना म्हणतो, काय रे, काय तुमची परिस्थिती रे, काय किती उन्हाळा आहे, किती थंडी, किती पावसाळा, काय तुम्हाला गुलाबजामुन काय माहिती, जिलेबी काय माहिती, काय तुमची परिस्थिती रे, किती दुःख आहे तुम्हाला, जगाचे सुख तुम्हाला काय कळणार. हे पाहून त्यांना बी वाईट वाटतं, ते रडू रडू चेहरा करतात आणि आपल्याला हो फार वाईट आहे, हो काय आमचं नशीब, हो काय आमचं प्रारब्ध. हो, मग आपण त्यांना म्हटलं, काय रे, मग एवढं जर दुःख आणि एवढं जर तुम्हाला संकट आहेत, मग त्याच्यापेक्षा चंद्रभागेला तर मोठे मोठे पूर येतात, मोठे मोठे डोह आहेत, काय हरकत आहे. असं जर आपण त्यांना बोलवलं ना तर एवढा मोठा दगड घेऊन आपल्या मागे लागतात. आयुष्य वासना, आरोग्य वासना. आरोग्य वासना कोणाला पडसं आवडत नाही. हो, ठळा विठ्ठल. हे देह वासनेचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे शास्त्र वासना.
शास्त्र वासनेचे दोन प्रकार आहे. काहींना पाठ करण्याची वासना आहे, पाठच करतात काही काही, अर्थ बिर्थ काही नाही त्यांना, काही काही अर्थ बी सांगता येत नाही. एका कीर्तनकाराने सांगितलं होतं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी. 6 जणी होत्या म्हणे त्या, ठळ विठ्ठल. तेव्हा थोडक्यात असं सांगायचंय, काहींना पाठ करण्याची वासना आहे आणि काहींना अर्थ पाहण्याची वासना आहे. काहींना अर्थ कळतो पण पाठांतर नसतं. म्हणून या दोन प्रकारच्या वासना आहेत. अशा नका बऱ्या आहेत त्या, ते काही वाईट नाही. तैसा प्रतिपाद्य ईश्वर तो व्हावया लागे गोचर. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. अभ्यासात आपलं आयुष्य जायला पाहिजे. अभ्यासात चिंतनात आपलं आयुष्य गेलं म्हणजे भलतंच चांगलं आयुष्य आहे ते. म्हणून त्याचप्रमाणे शास्त्र वासना, त्याचप्रमाणे लोकवासना सगळ्यात वाईट आहे. आमचे गुरुजी असं म्हणायचे, गुरुवर्य बुवा साहेब, की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, लोकांनी आपल्या गळ्यात हार टाकावे, लोकांनी आपल्या पाया पडाव्या, खूप आपल्याला लोकांनी मानावं, मठ मठिका वगैरे वगैरे खूप आपलं आणि वाढावं, अशी ज्याची वासना आहे. तर महाराज म्हणायचे, आमचे गुरुवर्य बुवा साहेब म्हणायचे, की तो त्याच्यासारखाच मूर्ख म्हणे. का लोक कधीच चांगलं म्हणणार नाही. लोकांनी कोणाला चांगलं म्हटलं नाही तर तुम्हाला काय चांगलं म्हणतील. लोक वासना मोठी वाईट आहे. म्हणून जनाचे ऐकावे आणि मनाचे करावे. लोक वासनेकडे लक्ष देऊ नये, लोकांना वाईट बी म्हणू नये. जनता हे जनार्दन आहे. पण एवढी गोष्ट मात्र खरी, लोक वासना फार वाईट आहे. तुकोबारायांनी देवाला प्रार्थना केली, ऐसा लौकिक कथा राखवे पतित पावना देवराया, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. ऐसा लौकिक कथा राखवे पतित पावना देवराया, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. ऐसा लौकिक कथा राखवे ना, लौकिक कथा राखवे, ऐसा लौकिक कथा राखवे ना, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. पतित पावना देवराया, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. लोकवासना फार वाईट आहे. लोकवासना कशी आहे, लोक कसे दोन्हीकडून बोलतात, असा सुंदर एक अभंग 11 चरणाचा तुम्ही बघून घ्या. लोकवासना, देह वासना, शास्त्र वासना, सौंदर्य वासना, आरोग्य वासना, आयुष्य वासना, हे सगळे अशुभ वासनेचे प्रकार आहेत. महाराज म्हणतात, एक शुभ वासना चांगली आहे. शुभ वासना अशी शिल्लक राहिलेली आहे की देवा, आता या सगळ्या अशुभ वासना आमच्या संपून गेल्या. आता एक शुभ वासना अशी राहिलेली आहे, असा एक दिवस उजाडावा आणि ब्रह्मानुभव आम्हाला प्राप्त व्हावा, तुमचं दर्शन व्हावं, तुमचा साक्षात्कार व्हावा. अशी एक शुभ वासना महाराजांच्या ठिकाणी होती आणि ती महाराजांची गेली आणि म्हणून आत्मानुभव प्राप्त झाला, असा अनुभव सांगून राहिले. विठ्ठल विठ्ठल. जनिवानी अवघा देव, वासनेचा पुरावा ठाव, मग वळगे वासुदेव, आयला मनी वसुदेवा भावना. जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव, ऐका मनी वसुदेवा भावना. जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव. जनावनात जिकडे तिकडे भगवंताचा साक्षात्कार होण्याकरता वासनेचा पुसावा ठाव. वासना ही संपली पाहिजे. म्हणून वासना निमाली समूळ जाती,
जाती वासना समूळ निमाली ब्रह्मरस गोडी तयासी फावली. व्याकरणामध्ये असा नियम आहे, जर आलं की पुढे तर येतं. जर तुम्ही हे औषध घेतलं तर तुम्हाला गुण आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही हे मटेरियल वापरलं तर तुम्हाला उत्तम पीक आल्याशिवाय राहणार नाही, बरं का. जर तुम्ही संतांचं ऐकलं, ग्रंथांचं ऐकलं तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही दारू सोडली ना, कारण जर आलं की पुढे तर येत असत. त्याप्रमाणे ज्याची समूळ वासना निमाली ब्रह्मरस गोडी तयासी फावली, त्याला ब्रह्मानुभव प्राप्त होतो. मग आता ब्रह्मानुभव प्राप्त झाला, वासना संपून गेली, मग आता काय राहिलं? अरे त्याला आता सोळ नाही, विटाळ नाही, उपाधी नाही, तो सगळ्यांच्या पलीकडे गेला. हीच गोष्ट महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्या विटाळ नाही, त्याला ओळ नाही, कोणती उपाधी नाही, तो पलीकडे गेला. कोणी म्हणे विटाळ राहिलाच कुठे आता, कशाला सांगण्याची गरज आहे? विटाळच नाही राहिला आता, गेला सगळा विटाळ. शिवाशिवून काय असेल ते सर्व गेला, आता गेलं तापीमध्ये वाहून. विटाळ गेला नाही, उलट वाढला. ठळ विठ्ठल. भ्रष्टाचार हा मोठा विटाळ आहे, देशाला मोठा विटाळ आहे. भ्रष्टाचार हा विटाळ आहे, गटबाजी विटाळ आहे, पक्षभेद विटाळ आहे. पुष्कळ विटाळाचे प्रकार सांगितलेले आहेत, बरं का. प्रेत विटाळ आहे, प्रेत विटाळ आहे. प्रेताला पाहिलं की आणि लोक घरी जाऊन स्नान करतात. प्रेत विटाळ आहे. जन्माला कोणी आलं 7-10 दिवस विटाळच आहे एक प्रकार, म्हणजे बा आम्हाला वर्दी आहे, त्याला जातक म्हणतात. त्याच्यानंतर कोणी मेला म्हातारा मनुष्य 12 दिवस विटाळच आहे, म्हणजे बा आम्हाला सूतक आहे, याला जातक म्हणतात, त्याला सूतक म्हणतात. विटाळ रजस्वला शीला 4 दिवस विटाळ आहे. विटाळ हल्ली शास्त्रामध्ये पुष्कळ वर्णन केलंय. तेव्हा अशा प्रकाराने विटाळाचं पुष्कळ वर्णन आहे.
तुकोबारायांनी वर्णन केलंय. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगावं तुम्हाला आता, आजी शिवला मांग माझे विटाळले अंग. अरे बाबा, काम क्रोध मद मत्सर हा शरीराला विटाळत आहे. आणि जर पाहिलं खरं तर शरीरच विटाळाचं घर आहे. ठळ विठ्ठल हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हा देह वरी कर्म जात रे कर्म कीटकाचा चांदा. रव रव दुर्गंधी आमंगळीचा बांधा. मरे त्या हरिहरा शरणदायी गोविंदा. मरे त्या हरिहरा शरणदायी गोविंदा. मदाला असं म्हणते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हा की मळमूत्र याच्यामध्ये काम क्रोध मद मत्सर हे विटाळाचं घरच आहे. शरीरच विटाळाचं घर आहे. आणि म्हणून हे जे आत्मानुभवाला प्राप्त झालेले पुरुष आहेत, हे मी देह नाही, मी कुठला एक जीव नाही, मी एक ब्रह्मरूप झालो आहे, अशा बोधावर आल्यामुळे त्यांना विटाळच नाही असं त्याचा. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वाद करणे अखंड. ब्रह्मपुरी वाद ब्रह्मपुरी वास करणे अखंड. न देखी दे तोंड विटाळा ते. ब्रह्मानुभवाला प्राप्त झालेले पुरुष, आत्मानुभवाशी समरस झालेले जे पुरुष आहेत, ते अखंड विटाळाच्या पलीकडे. त्यांना कोणताच विटाळ नाही, कोणतीच उपाधी नाही, कोणताच ओवळापणाने ते सोहळे झालेले आहेत. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन सांडियेले. पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आता लोक सोहळे नेसतात, काही काही लोक देवपूजेच्या वेळेला स्नान करतात आणि ते रेशीम आणतात, रेशीम कापड आणि चांगल्या प्रकारचं ते कमराला लावतात आणि मग देवपूजा करतात. जर कोणी आला, बाजूला बाजूला, सोहळ्यात आहे मी. ठळा विठाला. हो, व्यवहार दृष्टीने बरोबर आहे, काही हरकत नाही. परंतु परमार्थ दृष्टीने परमपूज्य धोंडा महाराज म्हणायचे, ते कशाचं सोहळं. तो जो रेशीम कापड निर्माण होतो, तो कशाने होतो माहितीये का तुम्हाला? तो किड्यांचा थुंका आहे. किड्यांचा जो थुंका आहे, त्याचे ते धागे तयार करतात आणि त्याच्याने तो रेशमी कापड तयार होतो. आणि मग हे ते सोळ लावतात आणि त्याला हे सोळ म्हणतात.
आणि बरं काही हरकत नाही, ते सोहळ्याचं जे कापड आहे 2-2 महिने धुत नाही. ठला विठ्ठल. हा कसं काय त्याला सोहळं म्हणावं? तेव्हा याप्रमाणे सोहळा म्हणजे उपाधीच्या पलीकडे गेला. कोणतीच उपाधी नाही, विद्येची उपाधी नाही, अविद्येची उपाधी नाही, अंतर उपाधी नाही, बाह्य उपाधी नाही, कोणतीच उपाधी नाही. म्हणून महाराज म्हणतात ब्रह्म नाही त्या विटाळ अखंड सोहळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. शरीराला आणि दुःख देणारं अज्ञान आहे आणि अज्ञानाला खाणारं ब्रह्मज्ञान आहे. ठल विठ्ठल. अज्ञान तर जायलाच पाहिजे, पण ज्ञान सुद्धा जायला पाहिजे. मी देह म्हणणं जसं वाईट आहे तसं मी ब्रह्म म्हणणं सुद्धा वाईट आहे. मी देह म्हणणं याच्यापेक्षा मी ब्रह्म म्हणणं जास्त वाईट आहे. ठल विठ्ठल. हो, नाथांनी भागवतामध्ये याचं गोड वर्णन केलेलं आहे. आम ब्रह्मास्मी ज्ञान, शुद्ध ब्रह्म नवे जाण, अहमपणे तेही कठीण तेही लक्षण अवधारी. हे उद्धवा ऐक, अहम ब्रह्मास्मी ज्ञान, शुद्ध ब्रह्म नवे जाण. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा म्हणणारा जो आहे ना, समजावं तो अजून काहीच नाहीये. ठल विठ्ठल. ठल ठल. हो, आम ब्रह्मास्मी ज्ञान, शुद्ध ब्रह्म नव्हे दान, आमपणे तेही कठीण तेही लक्षण अवधारी. भगवान उद्धवाला सांगतात की हे उद्धवा, मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा फार वाईट आहे, हे मोठं अज्ञान आहे. मी देह म्हणणं हेही अज्ञान आहे, पण त्याच्याही पेक्षा मी ब्रह्म म्हणणं हे जास्त अज्ञान आहे. हे काही सांगण्याची गरज नाही, लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. ठल विठ्ठल. हा माझ्या अंगातला सदरा हा लोकाला सांगण्याची गरज नाही. मी ब्रह्मरूप आहे, मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे, मी पंडित आहे, हे काहीच बोलण्याची गरज नाही आहे. आणि कोणी बोलत असेल समजाव तो अज्ञानी आहे. ठल विठ्ठल. मी ब्रह्म म्हणणं किती वाईट आहे तर त्याच्याकरता एक त्यांनी दृष्टांत दिला. पाण्यापासून मीठ तयार होतं आणि पाण्यापासून मोती तयार होतात. हे दोन्ही पदार्थ पाण्यापासून तयार होतात. मीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर ते लगेच विरघळून जातं, त्या मिठाचं पाणी होऊन जातं. पण मोती जर टाकला तर त्याचं काही पाणी होत नाही. तो मोती उलट मुक्तपणे मोला तडले, ते वनिता धरी नाकाले. मग त्या मोत्याला मोठं मोल येतं. तो मोती सराफाच्या दुकानात जातो, डबीत, रेशमी कापडात, मोठ्या चांगल्या पेटीत, पेटीतल्या पेटीत. आणि मग त्या मोत्याला गिऱ्हाईक येतं. मोठे श्रीमंत जे लोक आहेत ते त्या मोतीची खरेदी करतात, ते मोती घरी घेऊन जातात. एका सोनाराकडे सुवर्णाकाराकडे जातात आणि काय करतात, ते मोती कुठे घालतात तर नथेमध्ये घालतात. पूर्वी नथ हा एक दागिना होता, आता काही काही दागिने खलास झाले. ठल विठ्ठल. हा, तर ते नथेमध्ये ते मोती वळायचे. मग आता ते मोती नथेमध्ये आले, कुठे आले मग ते नथ कुठे घातले जाते, नाकात. ते मोती कुठे पडले, शेंबळात. ठल विठ्ठल. तसं महाराज म्हणतात मी देह म्हणणं वाईट आहे, त्याच्यापेक्षा मी ब्रह्म म्हणणं हे फार वाईट आहे. हे जे आत्मानुभवाला प्राप्त झालेले जे पुरुष आहेत त्यांना विटाळ नाही, कुठल्याही प्रकारचं ओळ नाही, ते सोहळ्यात आहे. आणि त्याचप्रमाणे उपाधी वेगळी जाणीवेच्या, ही उपाधी त्यांनी टाकून दिलं, अज्ञानी टाकून दिलं आणि ज्ञानी टाकून दिलं. जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. त्याप्रमाणे या पुरुषांनी अशी स्थिती प्राप्त करून घेतली. मग आत्मानुभवाला प्राप्त झाले, वासना संपून गेली, विटाळ गेला, ओळ गेलं, अज्ञान गेलं, त्याप्रमाणे ज्ञानी गेलं, उपाधी गेली. आणि मग आता काय झालं, त्यांचं जे मन आहे ते कसं झालं तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मन हे निच्चळा, मन हे निच्चळा,
सुखा तयाऊन काही सुखा नाही त्या विचार मन हे निश्चळ झाले एके ठाई. त्यांचं जे मन आहे ते स्थिर झालं. कारण त्या मनाने निश्चळ असा जो परमात्मा, त्या परमात्म्याचा अनुभव घेतला, दर्शन झालं आणि म्हणून ते मन स्थिर झालं. मन फार चंचल आहे. मनाबद्दल मोठे मोठे संतांचे गाऱ्हाणे आहेत. मनाबद्दल अर्जुनाचं गाऱ्हाणं आहे. अर्जुन म्हणतो, देवा चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्या निग्रम म्हणणे. देवा ज्या मनाकडून ब्रह्मस्थिती प्राप्त करून घ्यायची आहे ते मन तर फार चंचल आहे. किती चंचल आहे? बहुत चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ. त्याला जायला बी वेळ नाही, यायला बी वेळ नाही. पंढरपूर गेलं, सुकेश्वर आलं, ठल विठ्ठल. हो, असं हे मन फार चंचल आहे म्हणून साधू संतांनी देवाला प्रार्थना केली. तुकोबाराय म्हणतात, देवा पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय. बैसलो दयावरे सैराट ते जाय. एकता कुंभकारे कुंठ दरडी न पाये. आधार नाही कोणी मद बाप न माय. आधार नाही कोणी मद बाप न माय. दाते हो दान करा दाते पंढरपुरा. दाते हो दान करा दाते पंढरपुरा. तुकोबाराय म्हणतात, देवा मी पांगुळ झालो. हात पाय सर्व अवयव इंद्रिय असून मी पांगुळ झालो. म्हणजे माझं काही धकत नाही असा त्याचा अर्थ. का धकत नाही? मन रूपी घोड्यावर बसलो ना, ते असं सुटलं सैराट. ठल विठ्ठल. हा, जावे का ना ते परमार्थात धावावं त्याने. कारण कोणी एक पारायण केलं तर आपण 2 पारायण करावं. कोणी एक वारी केली तर आपण 2 वाऱ्या करावं. कोणी एक कीर्तन केलं तर आपण 2 कीर्तन करावं. कोणी काही दान केलं तर आपण त्याच्या डबल दान करावं. म्हणजे परमार्थात धावत नाही, ते संसारात धावतं. ठल विठ्ठल. हा, बरं धावत असताना ते काही पाहत म्हणजे खिटिता कुंपकाठी खुंट दरडीनं पाय. ते खुंट पाहत नाही, दऱ्या खोऱ्या पाहत नाही, दुःख पाहत नाही, काहीच पाहत नाही. आपली किती फजिती होते सुद्धा पाहत नाही. असं हे मन सैराट जात. कुठे जात तर पुष्कळ कुठे कुठे जाईल काय सांगू. ठला विठ्ठल. हो, आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. एक ब्राह्मण भाऊ होते. त्या ब्राह्मण भावांना भिक्षा मागायला जावं लागत होतं खेड्यापाड्यावर. म्हणून म्हातारे झाले, वय वृद्ध झाले. मग त्यांनी एक घोडं घेतलं. घोडं घेतल्यानंतर ते भिक्षा मागायला जायचे. लोक त्यांना दाणे, काय गहू ज्वारी बाजरी द्यायचे, काही पेंडी 2 पेंडी चारा द्यायचे. असा त्यांचा प्रपंच चालला. रावसाहेब आले ऑफिसमध्ये. त्या रावसाहेबांनी पाहिलं की घोडं कोणाचं आहे. पोलीस पाटीलला विचारलं, का हो घोडं कोणाचं आहे? म्हणे ते महाराज आहे ना, भटजी महाराज, त्यांचं आहे. बोला इकडे. नमस्कार. काय महाराज घोडं घेतलं? हो रावसाहेब, जरा मी आता वयोवृद्ध झालो, म्हातारा झालो, खेड्यापाड्यावर भिक्षा मागायला जावं लागतं, मला चालणं होत नाही, म्हणून त्याच्याकरता हे घोडं घेतलं. ते आम्हाला देऊन टाका. नाही 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 रावसाहेब, ते तुम्हाला परवडणार नाही. ते काही बोलायचं नाही. काय जे पैसे असतील ते घ्या, पण ते घोडं आम्हाला द्या. रावसाहेब नको, ते तुम्हाला परवडणार नाही. आम्ही ज्वारी काय पेंड्या वगैरे ते आणतो, ते तुम्हाला जमणार. ते काही बोलायचं नाही.
मोठ्यांचा दट्ट्या आला की इलाज चालत नाही. त्याप्रमाणे आणि ते रावसाहेब घोडे घेऊन गेले. 2-3 दिवस झाल्यानंतर 4 वाजता त्या घोड्यावर बसले रावसाहेब. बघू म्हणले बाबा याची रवाल बिवाल फिरून 2-4 मैल. ते गावातून निघालं घोडं. जे घोडं निघालं ते एका खड्यात गेल्यानंतर तो शेतकरी काही मळणी करून राहिला होता, ज्वारी बुवारी काढून राहिला होता. त्याने पाहिलं की रावसाहेब आणि घोड्यावर. जय रे रावसाहेब, तुम्ही कसं काय, तुम्ही कशाला आले? अहो चिठ्ठी पाठवली असती, निरोप पाठवला असता तर तुम्हाला 1 पोतं धान्य घरी पाठवलं असतं. कशाला तुम्ही आले? त्यावेळेला रावसाहेब म्हणतात मी नाही आहे घोडं. घोडं? हो घोडं. अरे परवा ते भटजी महाराज आहेत ना आपल्या गावात, त्यांचं घोडं मी घेतलं. हा रावसाहेब तुम्ही कशाला घेतलं? ते तुम्हाला परवडणार नाही, ते जमणार नाही असं काय म्हणतो. मार 2 चाबुक्याला आणि काढ इथून. रावसाहेब ते जाणार नाही असं. आणि मग कसं काय जाईल? तुम्हाला शेरभर धान्य घ्यावं लागेल आणि 2 पेंड्या घ्याव्या लागतील तेव्हा जाईल. त्याच्याशिवाय जाणार नाही, जाणारच नाही. खरं अहो जाणारच नाही. बरं बुवा म्हणले काही इलाज नाही. घेतलं त्यांनी ते 2 पेंड्या घेतल्या, काही धान्य घेतलं. रावसाहेबने विचार केला की आता मात्र कधी याच्यावर बसायचं नाही. काढलं त्यांनी त्या खड्यावरून ते घोडं तर आणखी दुसऱ्या खड्यात. तसं हे जे मन रूपी घोडं आहे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असं हे सारखं धावत राहतं. मन हे फार चंचल आहे. महाराज म्हणतात आम्ही आता आत्मानुभवाला प्राप्त झाल्यामुळे चित्त हे चिद्रूप होऊन गेलं. चित्त हे चित्तरूपाने राहिलं नाही, मन हे मन रूपाने राहिलं नाही. मन हे भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झालं आणि म्हणून आता ते स्थिर झालं. कारण असं आहे निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंप. दिवा आहे, दिवा लावलेला, त्या दिव्याला जर कोणती धावा लागली नाही तर तो जेव्हा स्थिर जातो. तसं ज्या मनाला कोणती धावा लागली नाही, कोणती धावा लागली नाही असं जे मन आहे ते स्थिर झालं. आता कुठेच जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, स्वरूपाचं दर्शन झालं. आता मन कुठे धावेल? ज्या अर्थी आता धावणार नाही, धावत नाही, त्या अर्थी पहिले धावत होतं हे निश्चित होतं. जसं एखादा मनुष्य होतो आता सोडून दिली म्हणे, आता सोडून दिली म्हणे, म्हणजे पहिले घेत होते. म्हणून आता मन हे निश्चळ झाले, एके ठाई एक भगवंताच्या पायाजवळ स्थिर झालं. मग आता मन स्थिर झाल्यामुळे तया उणे काही निज चुका, काय त्याला सुखाला कमी? अहो सर्व आहे. आणि मन जर स्थिर नसेल तर सुख नाही. 2-3 प्रकारच्या चटण्या, 2-3 प्रकारच्या कोशिंबिऱ्या, 2-3 प्रकारचे भात आहेत. राम भात, रावण भात, मसाले भात, वांगे भात, श्री बालाजी का बेत. आता जेवायला बसणार तितक्यात तार आली. तार आल्या बरोबर जातं का जेवण? का जात नाही जेवण? स्वयंपाक तर उत्तम आहे, मन स्थिर नाही राहिलं, मन चंचल होऊन गेलं. तार आली मुंबईहून किंवा असे तुमचे सासरे हा
मन स्थिर आहे आणि काहीच नसलं तरी त्याला सुख आहे, आणि सर्व आहे मन जर स्थिर नसेल त्याला सुखच नाही, असं त्याचा अर्थ आहे. हा, स्वायत्तम सुखम परायत्तम दुःखम. ज्ञानोबराने एक ओवी दिली, मनोर्थ संगेन होय एरवी सिद्धीच गेले आहे, हे दोन्हीचे उपाय सुख दुःखाशी. सुखाला आणि दुःखाला कारण मनच आहे. अनुकूल मन सुख आहे, प्रतिकूल मन दुःख आहे, असा त्याचा अर्थ. भगतसिंग फासावर गेले पण असत गेले. लोकमान्य टिळक कैदेमध्ये होते, मंडालेच्या जेलमध्ये होते, त्यांचं वजन वाढलं. ठाला विठाला. हा, का म्हणून त्यांचं मन स्थिर होतं. मी जे काही केलं ते जगाकरता केलंय. इथे जरी मला न्याय नसला तर वर माझा न्याय देणारा भगवान आहे. मन स्थिर होतं म्हणून आनंद होता, सुख होता, असा त्याचा अर्थ आहे. सर्व आहे. हा, फ्रीज आहे, कूलर आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, नातू आहे, पंतू आहे, जमीन आहे, सर्व काही आहे, पण मन स्थिर नाहीये. काही काही माणसांचं मन स्थिर नसतं, किती का असे ना, किती बी असलं तरी त्यांचं मन स्थिरच राहत नाही. म्हणून काही काही माणसं म्हणतात, अरे चैतांत ठिकाणावर ठेव. हा, म्हणून स्वायत्तम सुखम परायत्तम दुःखम. सगळे साधन मनाकरता निर्माण झालेले. सकळ साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी. मनाला स्थिर करा म्हणजे तुम्हाला सुखाला कमी नाही, आनंदाला कमी नाही, असा त्याचा अर्थ आहे. आम्ही गोष्ट सांगतोय. एक कुंभार होता, त्या कुंभाराला 2 मुली होत्या. त्या आयलाड पैलाड दिल्या, लग्न समारंभ पार पडला. पार पडल्यानंतर मग आता 1 महिन्याने त्या मुलींना घेण्याकरता आले. घेण्याकरता आल्यानंतर ते घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मग रोहिणी नक्षत्र लागलं, मृग नक्षत्र लागलं, वगैरे वगैरे. मग बाईने सांगितलं की बाबा पहिल्यांदाच मुली सासरी गेलेल्या आहेत, आयलाड पैलाड गेलेल्या, तर 2 मुलींना भेटून या. त्याप्रमाणे त्या मुलींचे वडील गेले. जे अलीकडच्या गावामध्ये मुलगी होती दिलेली, तिच्या घरी गेले. काय पाणी, चहा पाणी वगैरे झालं. काय बाई कसं काय? हो बाबा फार चांगला आहे, त्यांचा स्वभाव बोलतात चांगला आहे. ठाला विठाला. हा, संसारामध्ये आरंभ असाच राहतो, संसारामध्ये आरंभ असाच राहतो. त्यांचा स्वभाव बोलतात चांगला आहे. तो म्हणतो ठाला विठाला. हा, जी मंडळी मिळाली ती मला फार चांगली मिळाली असं म्हणतात. त्याप्रमाणे बाबा त्यांचा स्वभाव चांगला आहे, सासूबाईचा स्वभाव चांगला आहे, सासरे फार चांगले आहेत, नणंदबाईचा स्वभाव चांगला आहे. बाबा सर्व काही आनंद आहे, चांगलं आहे बरं का. पण एक थोडस संकट आहे. म्हणजे काय संकट आहे? रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये आमच्या घरच्या लोकांनी सगळं बी बियाणं पेरून टाकलं. म्हणजे 4-5 हजाराचं सर्व मटेरियल बिटेरियल बी बियाणं खर्च करून टाकलं. पेरणी केली पण पाऊसच येऊन नाही राहिला. पाऊस आला पाहिजे, लवकर पाऊस आला पाहिजे. ठाला विठाला. जर पाऊस आला नाही तर हे 4-5 दिवसांनी आमचं सर्व केलेलं व्यर्थ जाईल आणि पुन्हा आम्हाला 10,000चा फटका बसेल. इकडून तिकडून पैसा आणावा लागेल. काय करावं? पाऊस आला पाहिजे. तो कुंभार म्हणतो, बैल ते देवाच्या हातात आहे, मी का पाऊस पाडणार आहे? तुला काय पाहुणचार द्यायचा देऊन टाक मला. ठाला विठाला. काय त्याला पाहुणचार द्यायचा तो दिला आणि मग तिकडच्या मुलीकडे गेला. तो तिकडच्या मुलीकडे गेल्यानंतर चहा पाणी सर्व झाल्यानंतर, काय बाई कसं काय? हो बाबा फार चांगलं आहे बरं का, सर्व चांगले सज्जन माणसं आहेत, चांगलं घराणं आहे, आमच्या घरामध्ये परमार्थ आहे, असं आहे तसं, फार चांगली गोष्ट आहे. पण बाबा एक संकट आहे. काय संकट आहे? हे वरकड कर्ज राहिलंय म्हणले थोडस लग्नाचं. 8-10 हजार रुपये बँडवाले, दुकानदार, असे काही दूधवाले, डेअरीवाले, शिलाईवाले, असे काही यांचे किरकोळ आणि कर्ज राहिले. ते कर्ज देण्याकरता आम्ही आता एक आवा तयार केलाय. हा, म्हणजे असा आवा तयार केला. म्हणले सगळे मातीचे भांडे तयार केले. म्हणले कच्चे आहेत सगळे. आता एक 15 दिवस पाऊस नको म्हणले बाबा, बस. ठाला विठाला. 15 दिवस पाऊस नको. 15 दिवस जर पाऊस नाही आला तर हा वा आम्ही भाजून टाकणार
सगळे मडके भाजून टाकणार आणि सस्ते मागे खेड्यापाड्याला विकून टाकणार आणि ज्याच्या त्याच्या कर्जातून आम्ही मुक्त होणार. म्हणले आम्हाला 15 दिवस पाऊस नको. एक मुलगी म्हणते पाऊस आला पाहिजे आणि एक मुलगी म्हणते पाऊस नकोय. एकाला पाणी अनुकूल आहे आणि एकाला पाणी प्रतिकूल आहे. जिला अनुकूल आहे तिला आनंद आहे, जिला प्रतिकूल आहे तिला दुःख आहे. एखाद्याला शेतकऱ्याचं बी असं होतं ना, शेतकरी काय करतो 10-5 रुपये जास्त रोज देऊन त्या मेळच्या लोकांना निंदायला सांगतो. हा 5-50 बाया काय 4-5 परतन जमीन निंदायला देऊन देतो आणि मागे 3 कोळपे टाकून कोळपतो. संध्याकाळपर्यंत निंदणं बी होऊन गेलं आणि कोळपणे बी होऊन गेले. त्या शेतकऱ्याला मोठा आनंद होतो. तो छत्री घेऊन मग वरईवर उभा राहतो. देवा असा सूट का नाही, ऐकायच करू नका आता, हा सर्व होऊन गेलं माझं, तो असं म्हणतो. आणि बाजूचा शेतकरी काय म्हणतो, देवा जरा 2 दिवस दम मार बरं. विठ्ठल हा 2च दिवस हे इकडचे जे मजूर आहे ना तेच आपल्याकडे येणार आहे. बस त्यांचं झालं तसं आपलं होऊन जाईल. 2 दिवस दम मार, 2 दिवस थांब. याप्रमाणे एकाला पाणी अनुकूल आहे, एकाला पाणी प्रतिकूल आहे. म्हणजे जे मन आहे, मनाला ज्या अनुकूल गोष्टी मिळतात त्याच्यापासून आनंद होतो, प्रतिकूल गोष्टी आल्या की दुःख होतं. पण मनच जर भगवत रूप झालं, चित्रूप झालं, त्याला सुखाला काही कमी आहे. म्हणून तया उणे काही निज सुखा, त्याला काय कमी आहे. आणि असे जे पुरुष आहेत ते काय करतात, ते या जगाचं खरं कार्य करू शकतात, तेच परोपकार करू शकतात, ते जगाला प्रबोध देऊ शकतात, ज्ञान देऊ शकतात, पुरुषांना देऊ शकतात, स्त्रियांना ज्ञान देऊ शकतात. तेच एक अधिकारी आहेत. कारण त्यांना काहीच शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. बस त्यांना उपकारासाठी केले हे उपाय, दुसरं काहीच नाही त्यांना. हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. त्याची पुण्यवंत परा उपकारी, त्याची पुण्यवंत परा उपकारी, परा उपकारी, त्याची पुण्यवंत 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 परा उपकारी. प्रबोध तयारी नारा लोका, प्रबोध तयारी नारा, प्रबोध तयारी नारा लोका, प्रबोध तयारी नारा लोका. नाही द्यावी टाळ खंड गोहळी, 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 नाही द्यावी टाळ खंड गोहळी. हो, तेची पुण्यवंत संत खरोखर पुण्यवान आहे. तेच परोपकारी, ते पुण्यवंत आहेत आणि परोपकारी आहेत. संतांनीच परोपकार करावा. व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही जे परोपकार करतो तो सतत करत नाही आणि परमार्थातला करत नाही, व्यवहारातला करतो. संत जे हे परोपकार करतात ना, सतत परोपकार करतात. काय सांगू आता संताची उपकार, मज निरंतर जागविती. तुकाराम महाराज म्हणतात निरंतर जागविती. आपण निरंतर उप आणि परोपकार करत नाही. खरं बोका घडीघडीत ठळ विठ्ठल. हा सतत कस काय तुझ्याकडे आम्ही बघावं, कसं काय तुला द्यावं, असं व्यवहारामध्ये एखादा मनुष्य म्हणतो. पण संत निरंतर उप आणि परोपकार करतात. याप्रमाणे त्याचप्रमाणे प्रबोधी त्या नारी नरलोका, स्त्री पुरुषांना प्रबोध देणारे, ज्ञान देणारे कोणी असतील तर संत आहेत. संतांच्या ठिकाणी स्त्री पुरुष भाव नाही. स्त्री पुरुष हे दोन्ही एकच आहे, अवयवांचा भेद आहे. ठळा विठ्ठल. नर नारी बाळे अवघा नारायण, नर नारी बाळे अवघा नारायण,
पुरुषाच्या ठिकाणी जी स्थिती आहे तीच स्थिती स्त्रीच्या ठिकाणी आहे. पुरुष ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे, तसे स्त्री सुद्धा आत्मरूप आहे. पुरुषाच्या ठिकाणी आत्मा आहे आणि स्त्रीच्या ठिकाणी का आत्मी आहे. ठरा विठ्ठल. अशा प्रकारचा भाव व्हायला पाहिजे, अशा प्रकारचा अनुभव यायला पाहिजे. आम्ही आता काही काही ठिकाणी जातो. एका गावाला आम्ही गेलो, म्हणे आमचे जे महाराज आहेत ते पुरुषालाच प्रवचन सांगतात, स्त्रियांना सांगत नाही म्हणते, स्त्रियांचं दर्शन घेत नाही म्हणते. बरं बा, आपल्याला काय, आम्हाला 2 दिवस राहायचं, आम्ही निघून आलो. नंतर 2-3 वर्षांनी गेलो आम्ही त्याच गावाला, तर म्हणले बा आमच्या गावाला एक महाराज आलेले, ते पुरुषांना प्रवचन सांगत नाही म्हणे, स्त्रियांनाच सांगता म्हणे. आला विठ्ठल. तुम्ही जर मला विचारलं तर मी प्रश्नाच्या गावाचं नाव सांगेन बरं का, पण आपल्याला स्पष्ट बोलायचं नाही. कशा करता मी आपल्याला सांगतो, आमचे तुकोबाराय महाराष्ट्रातले जे संत होते त्या मोठ्या समभावाला प्राप्त झाले होते. स्त्री पुरुष भेद त्यांच्या ठिकाणी राहिला नव्हता आणि म्हणून त्यांना प्रबोध देणारे, ज्ञान देणारे, असे जे परोपकार करणारे पुण्यवान संत महाराज म्हणतात त्यांना काय राहिलंय. नाही त्या विटाळ अखंड सोळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. अशा संतांचा आदर अनेक प्रमाणाने केला. पण या अभंगाचं जे शेवटचं चरण आहे त्या शेवटच्या चरणामध्ये आदराची सीमा सांगितलेली आहे. बाज याच्या पुढे आता आदरच नाही, अशी आदराची सीमा शेवटच्या चरणामध्ये सांगतात. पाय पोस तुका म्हणे पाय पाय सीमा आहे. महाराज म्हणतात मी त्यांच्या पायाचे पायमोजी होईल. कोण होतो. आज संतांच्याकडे काही काही लोकांची दृष्टी पाहण्याची वेगळी आहे. दिंडी चालली, भजन चाललं, पालखी चालली, काही काही लोकांना आनंद होतो, काही काही लोकांना गहिवर येतो, काही काही लोकांना अंगाला भरभर काठी येऊन जातात. हो काय भाग्यवान लोक आहेत, पंढरीला चालले, आळंदीला चालले, पालखी फिरवतात, दिंडी फिरवतात, गळ्यामध्ये टाळ घेऊन भगवंताच्या भक्तीमध्ये नाचतात, उड्या मारतात. किती भाग्यवान लोक आहेत. काही काही लोकांना असं वाटतं. आणि काही काही म्हणतात चाललं टाळ कुठे. ठळा विठाला. हो, आमचे आजी गुरुजी मामासाहेब म्हणायचे आम्ही टाळ कुटत नाही, कुटणे वेगळे आणि वाजवणे वेगळे. आम्ही वाजवतो, तुम्ही कुटता. ठळा विठाला. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोसोन्या वास करीन तेथे. नाही त्या विटाळ अखंड सोळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ जाती. नाही त्या विटाळ अखंड सोळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. थोडासा भाग राहिलेला सांगायचा आणि आपली सेवा संपवायची. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात
ब्रह्मानुभव ज्याला प्राप्त झाला त्याला कोणतीच वासना नाही, किंवा ज्याच्या ठिकाणी कोणतीच वासना नाही त्याला ब्रह्मानुभव प्राप्त होतो. हा ब्रह्मानुभव जो आहे, आत्मानुभव आहे, हा आत्मानुभव असा देता येतो का, घेता येतो का, देण्या घेण्याचा याचा व्यवहार होतो का? जसा पैसा आपण कोणाला देतो, घेतो, धान्य देतो, धान्य घेतो, असं काही याचा व्यवहार आहे का, देता घेता येतो का? तर नाथ महाराजांनी त्याचं गोड वर्णन केलेलं आहे. हा आत्मानुभव देता घेता येत नाही, आत्मानुभव कुणाला प्राप्त होतो याचं वर्णन नाथ महाराजांनी केलंय. आत्मानुभव झाला ज्यासी तो लोभेन सांगवे श्रीपुत्रासी, ठेवून सके मित्रापाशी माय बापाशी न सांगवे. आत्मानुभव प्राप्त झाला म्हणजे आईला सांगता येत नाही, बापाला सांगता येत नाही, जरी सांगितलं त्यांना समजत नाही. हा लोभाने कुटुंबाला सांगता येत नाही, मित्राजवळ ठेवता येत नाही. हा पैसा अडका व्यवहारातल्या गोष्टी ठेवता येतील. काही काही परवारी पगार करतात, पगार मिळवतात, मग कुटुंबाजवळ ठेवतात, नाही तर मग आईजवळ ठेवतात, बापाजवळ ठेवतात, नाही तर काही तर मग मित्राजवळ ठेवतात. असा बाहेर ते ठेवायला लागले समजावं, मग हा वेगळा निघाचा सुरुंगच आहे. हा असा आत्मानुभव मित्राजवळ ठेवता येतो का? नाही. बापाजवळ ठेवता येतो का? नाही. आईजवळ ठेवता येतो का? नाही. कुणाजवळ ठेवता येत नाही. मग कुणाला प्राप्त होतो, कुणाला देता येतो? आत्मानुभव नव्हे मिरासी, जे वाटा लाभे गोत्रदाशी, लाना होई जे विरक्ताची, जे भावेशी सांडे. जे नाथ महाराज म्हणजे आत्मानुभव काही मिरासी नाहीये. हा जसं वतनदारी आपली, हे आमच्या वडिलोपार्जित घर आहे, हे आमची मिराशीच आहे. मिराशी म्हणजे वतनदारी. तसं आत्मानुभव काही वतनदारी नाहीये, काही मिराशी नाहीये. मग कुणाला प्राप्त होतो? लहाना होई दे विरक्तासी, जो कोणी वैराग्यवान असेल त्या वैराग्यवानालाच आत्मानुभव प्राप्त होतो. अंतःकरणामध्ये वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय आत्मानुभव प्राप्त होत नाही. आणि ते वैराग्य सुद्धा नकली नको, स्वार्थी नको. काही काही वैराग्यवान लुच्चे राहतात. हा समाजाला फसवतात, समाजापासून पैसा गोळा करतात आणि एक दिवशी पळून जातात. अशा प्रकारचं नकली वैराग्य नको, ढोंगी वैराग्य नको. हा शुद्ध जिज्ञासा वैराग्य ज्याला म्हणतात, हा म्हणजे विचारपूर्वक वैराग्य ज्याला म्हणतात, असा जो कोणी वैराग्यवान असेल त्यालाच हे आत्मानुभव प्राप्त होतो. समजलं तुम्हाला? पण आम्ही एक गोष्ट सांगतो. एका राजाची मुलगी उपवर झाली, लग्न करायचं होतं, म्हणून राणीने सांगितलं आपली जी मुलगी आहे हे फक्कड त्यागी वैराग्यवानाला द्यायची, राजपुत्राला मुलगी द्यायची नाही. कुठलाही राजपुत्र वैराग्यवान कोणी आला त्याला द्यायची नाही, तुम्ही बाळून जायचं नाही. वैराग्यवान त्यागी फक्कड महात्मा असेल त्याला ही आपली मुलगी द्यायची. हो हो. सरकार जेवायला आले, दाशीने पाठ मांडलं, ताट आणलं की लगेच राणीने येऊन बसावं. ध्यानात आहे ना तुमच्या? लक्षात आहे ना? ही जी मुलगी आहे ही वैराग्यवानाला द्यायची, राजपुत्र युवराजला द्यायची नाही. हो हो माझ्या ध्यानात आहे, हो माझ्या ध्यानात आहे. सरकार आले, ताट आणलं, पाठ मांडलं, जेवायला बसले की लगेच राणीने यायचं. कारण काही काही माणसं जेवायच्या वेळा घरी सापडतात. झालं काय, एके दिवशी त्यांची चर्चा सुरू झाली आणि 4 वाजेला एक मनुष्य चोर आणि राजवाड्यात शिरला आणि ते सर्व राजा राणीचं भाषण त्या चोराने ऐकलं की वैराग्यवान फकड त्यागी याला त्याला ही मुलगी द्यायची असं हे म्हणतात आहे. त्याने ते ऐकलं आणि ऐकल्यानंतर राजाचं जेवण वगैरे झालं. ते संपल्यानंतर त्याने विचार केला, मग कशाला एखादी पेटीन लाख आणि 2 लाख रुपये घेऊन जायचे. बस माता वैराग्यवानाला जर मुलगी देतात आहे, मग मुलगी आली म्हणजे मग सर्व ऐश्वर्य आपलंच आहे, कारण राजाला मुलगा नव्हता. त्याप्रमाणे तो तसाच निघून गेला राजवाड्यातून. निघून गेल्यानंतर सकाळीच तो नदीच्या पाणोथ्याला जाऊन मस्त अंगाला राग बीक लावून घेतली, लंगुटी बिंगुटी लावून घेतली आणि खुशाल जानस्त बसून गेला. जानस्त बसल्यानंतर 2-3 तासाने बाया धुणं धुवायला जातात. लगेच ही बाई, ती बाई, गंगूबाई, आत्याबाई, रुक्माबाई सगळ्या बाया तिथे गेल्या. गेल्यानंतर बायांनी ते पाहिल्यानंतर मग बायांना काय
मग ही बाई त्या बाईला सांगते, ती बाई त्या बाईला सांगते, ती बाई त्या बाईला सांगते. बाई म्हणजे कुणाला बी सांगते, बाई म्हणजे एक वर्तमानपत्रच आहे. ठला विठला. हा, गावात बातमी पसरायची असली तर मग काही त्यांना जास्त सांगण्याची गरज नाही, आणि ती एकमेकाला सांगतात. ते वर्तमानपत्रच एक प्रकारचं, बर का. तुलाच सांगते, तुलाच सांगते, तुलाच सांगते, तुलाच सांगते, तुलाच सांगते, आणि सगळ्या गावात होते. ठला विठला. झालं जिकडे तिकडे गावामध्ये राजवाड्यामध्ये अफवा पसरली. हे लोक, कोणी संत्री, कोणी मोसंबी, कोणी चिक्कू, डाळिंब, सफरचंद, एक ढीगच्या ढीग लागले. त्या महाराजांनी विचार केला की बस आपण याला पाहायचं नाही अजून. हे जर उचललं तर आपण जे पुढे ठरवलेलं आहे ते काही आपल्याला मिळणार नाही. म्हणून त्याने त्याच्याकडे पाहिलंच नाही. आणि मग प्रधान गेले. प्रधानाला माहिती झाली, राजाला माहिती झाली. राजाने प्रधानाला पाठवलं. जा रे म्हणले, आपल्या मनोगताप्रमाणे जर देवाने घर बसल्या गिऱ्हाईक पाठवलं असेल तर घेऊन या म्हणले, त्याला आपण लग्न करून टाकू. त्याप्रमाणे प्रधान गेला. प्रधानाने हात जोडले, सांगितलं महाराज माफ करा, क्षमा करा, चला राजवाड्यात सरकारने बोलवलेलं आहे. त्याने त्या प्रधानाला पाहिलं सुद्धा नाही. त्या ग्रस्त त्याने विचार केला, जर आपण प्रधानाच्या वाक्यावर बोललो तिथे गेलो तर काही काही समाज कल्याणी लोक जमू देणार नाही. ठला विठला. तो प्रधान परत गेला. सांगितलं सरकार, बापरे काय त्यागी आहे, पाच सुद्धा नाही. मी एवढा मोठा प्रधान तुमचा, पण त्याने माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. फारच त्यागी. मग काय, राजा, राणी, मुलगी, बँड, ब्राह्मण, सगळेचे सगळे तिथे, आपण तिथेच लग्न ठोकून देऊ म्हणजे. गेले. तिथे गेल्यानंतर राजा, राणी, ब्राह्मण, महाराज माफ करा, क्षमा करा, आम्ही प्रधानाला पाठवलं, बऱ्याच लोकांना पाठवलं. आमच्या राजवाड्याला आपले पाय लागले पाहिजे, एकदा तरी आपले पाय लागले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तो मनातल्या मनात म्हणतो, एकदा लागले होते. ठला विठला. हा, तो राजा आग्रह करतोय, राणी आग्रह करते, प्रधान आहे, ब्राह्मण आहे, लवाजमा सर्व आहे. हे सर्व ज्याला आग्रह करतात, आग्रह करता 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 त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा अंकुर जन्माला आला. ज्ञानाचा अंकुर जन्माला आल्यानंतर तो मनातल्या मनात म्हणायला लागला, अरे राजा, वैराग्याचं नुसतं सोंग घेतलं, नकली सोंग घेतलं तर राजा शरण येतो. खरंच वैराग्य झालं मग का देव दूर आहे. राजाने जसं ठरवतो वैराग्यवानालाच मी मुलगी देईल, तसं या ठिकाणी जो वैराग्यवान असेल त्यालाच आत्मानुभव प्राप्त होईल. आत्मानुभव दुसऱ्याला प्राप्त होत नाही, तो देता घेता येत नाही, असा त्याचा व्यवहार नाही. नाथ महाराजांनी आणखी एक दृष्टांत दिलेला आहे. वाळवंटा माझी सांडली साखर. वाळवंटामध्ये साखर पडून गेली म्हणे, मग साखर पडून गेली, आता ते निवडून काढा म्हणले. म्हणे आजची घेऊन या 2-3, सिंहाला घेऊन या म्हणे, हा सोनाराला घेऊन या म्हणे, सरापाला घेऊन या, तो जारेकरी बी घेऊन या म्हणे. ठाला विठाला. हा, नाथ महाराज म्हणतात, अरे झारेकरी चालणार नाही, सोनार चालणार नाही, सराप चालणार नाही, हातीन गज काय रडे, ते कशाला चालतील. वाळवंटातली साखर तुम्हाला निवडायची असेल तर ते मुंगी चतुर आहे. वाळवंटा माझी सांडली साखर, निवडावया मुंगी चतुर. ती मुंगी चतुर आहे. तसा आत्मानुभव प्राप्त होण्याकरता जो कोणी वैराग्यवान असेल, ज्याची वासना संपून गेली असेल, त्यालाच आत्मानुभव प्राप्त होतो. ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासना निमाली समूळ जाती. मग असं जे वैराग्य हे कुठे भेटतं, कसं प्राप्त होतं? हे वैराग्य काही होलसेल दुकानात नाही आलं अजून. ठाला विठाला. ज्ञानोबार आहे त्याचं साधन सांगतया. सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाती विरा, पूजा केली अपारा तोषा लागी. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म निष्काम बुद्धीने भगवंताला अर्पण करावं. कोणतंही कर्म करत असताना आणि निष्काम बुद्धीने करावं. मी केले का माझे निघाले, ऐसे नाही ठेले वासने माझे. अरे मी होतो म्हणून झालं म्हणे. नाही 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 नाही, ही मी काढून टाकायची. ठाला विठाला. आणि असं
असं निष्काम रूपी फूल तुम्ही भगवंताला अर्पण केलं की भगवान संतुष्ट होतात. ते पूजे रिधले न्यात्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. भगवान म्हणतात मी प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन त्या साधकाला काय देतो, तो वैराग्य रूपी दान देतो. कोणतं वैराग्य दान देतो, जे वैराग्य दशे ईश्वराची निवेद वशे सर्वही नावडे दैसे वांत होय. अशा प्रकारचं वैराग्य मी त्याला देतो की ज्या वैराग्याच्या योगाने त्याला माझं वेड लागतं. जे वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वशे, ईश्वराचा वेद लागतो, देवाचा वेद लागतो. देवाचा वेद लागला पाहिजे. काही काहींना वेद लागतो पण दुसरा लागतो पैशांचा, सत्तेचा वगैरे वगैरे. यांना वेद लागला देवाचा की असा एक दिवस उजाडावा, भगवंताचं दर्शन व्हावं. रुक्मिणी मातेला भगवंताचा वेद लागला होता. कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करी तो गे माये न लावा चंदन न घाला विंदनवारा हारी विन शून्य छे दारू गे माये माझे दिविते तुम्ही काहू नेना माझे दिविते तुम्ही काहू नेना हारी विन शून्य छे दारू गे माये माझे दिविते तुम्ही काहू नेना माझे दिविते तुम्ही काहू नेना. रुक्मिणी मातेला भगवान श्रीकृष्णाचा वेद लागला. कृष्णे वेदिली विरहिणी बोले. मग त्याच्या पुढे बाकीचे जे भोग आहेत ते सगळे तुच्छ आहेत. काय उपयोगाचं, सुमनाची शय्या नको, चंदनाची उटी नको, चंद्र नको, विंदनवारा नको, काही नो. हे कशाला उपचार करून राहिले, हे सगळे अपचार चालू आहे. मनाच्या तळमळे आणि चंदनेही अंग पोळे. जर मनाला रोग आहे तर शरीराला औषध देऊन काय उपयोग आहे. ठला विठ्ठल. हो, परमपूज्य दुण्णा महाराज दृष्टांत सांगायचे. एक गुरांचा डॉक्टर, एक नदी होती, त्या नदीतून आणि लोक पाणी घेऊन जात होते. त्या गावाला नळ योजना नव्हती. मग रेड्यावर पखाल ठेवायची आणि पखाल ठेवून ते पखाल भरून आणायची. सकाळ संध्याकाळ. झालं काय, त्या शेतकऱ्याचा तो जो रेडा होता तो आजारी पडला. म्हणून त्या गड्याने काय केलं, ते पखाल टाकली आणि चालला पाणी घ्यायला. मालकाने सांगितलं अरे डॉक्टर आहे तिकडे, डॉक्टरला दाखवून देतो, त्याला काय ताप बीप काय असेल ते बघून घेतो. हो काय हरकत नाही. त्याप्रमाणे त्या रेड्याला तो घेऊन गेला एक दवाखान्यात. संध्याकाळची वेळ होती थोडी थोडी. बघावं म्हणे, जर हा बागुल करत नाही, चारा खात नाही, काय करावं. मालकाने सांगितलं दाखवून दे. त्याप्रमाणे ते गुरांचा डॉक्टर त्याने ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणे बो याला 2 इंजेक्शन द्यावे लागतील. देऊन टाका म्हणले, सकाळी तुम्हाला पैसे आणून देईल. आता त्याने ते इंजेक्शन दिले ना, ते पखालीला देऊन दिले. ताप आहे रेड्याला आणि इंजेक्शन आहे पखालीला. ठला विठ्ठला. रुक्मिणीला वेद होता, भगवंताचा उपचार चालले होते, शरीराचे काय उपयोग आहे. असं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. भगवंताचा वेद लागला पाहिजे, नामाचा वेद लागला पाहिजे, तीर्थाचा वेद लागला पाहिजे, संतांचा वेद लागला पाहिजे. असा वेद पाहिजे. स्वामी रामकृष्ण परमहंस श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण सतत नामस्मरण करायचे. विवेकानंदाने विचारलं, स्वामी इतकं काय तुम्ही भजन करता, वेडे आहेत का तुम्ही. त्याला स्वामी रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, मी वेडा आहे पण मी देव वेडा आहे. मी वेडा आहे पण देव वेडा आहे. लोकाला बी वेड आहे पण दुनियाभरच आहे. कोणाला पैशाचं वेड आहे, कोणाला कशाचं वेड आहे, कोणाला कशाचं वेड आहे, कोणाला कशाचं वेड आहे. मला फक्त देवाचं वेड आहे. अशा प्रकाराने ज्या वैराग्याच्या योगाने हे ही दशा प्राप्त होते, वेड लागतो, वेद लागतो, हे शुद्ध वैराग्य. जे वैराग्य दशे ईश्वराची निवेद वशे सर्वही नावडे जैसे वांत होय. आता एवढं सांगायचं आणि कीर्तन संपायचं. काहीच आवडत नाही त्याला. हा सर्व तुच्छ वाटतं असं त्याचा. ठाला विठाला. हा मुंगी पासून तर ब्रह्मलोकापर्यंत जे अनुकूल भोग आहेत ते त्याला तुच्छ वाटतात, मिथ्या वाटतात, खोटे वाटतात, असा त्याचा अर्थ आहे. असं आहे
काही काही असे आहेत ना, दात पडल्यावर सुपारी सोडतात. ठल विठ्ठल. हा, दात पडल्यावर सुपारी तर कोणी बी सोडतंय. नाही मिले तो रह गए ब्रह्मचारी. ठल विठ्ठल. नाही 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 नाही, अशा प्रकारचं ते वैराग्य नसून शुद्ध वैराग्य आहे. सर्वही नावडे जैसे वांत होय, याप्रमाणे म्हणजे वासना निमाली समूळ जाती. ब्रह्मरस गोडी तयासी पावली. ब्रह्मरस गोडी तयासी पावली. वासना निमाली समूळ जाती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली.